उपस्थित असलेले सगळे मान्यवर, शिक्षक वृंद, शिक्षकांबरोबर पाल्य इथे आलेले आहेत, पालक आणि यांचा गुणगौरव होतो असे हे आपले विद्यार्थी मित्रांनो. खरं तर आता इथं बोलण्यासाठी उभा आहे, मार्गदर्शन करण्यासाठी जी एक पात्रता लागते ती पात्रता मी नम्रपणे सांगतो की माझ्यात नाही आहे. कारण शिक्षण कमी आहे. BA पर्यंत शिक्षण म्हणजे खूप पूर्ण नसतं आणि त्याच्यानंतर खरं उच्च शिक्षण सुरू होतं की जे तुमच्या आता पुढच्या भविष्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. ह्या सगळ्याच परिवारामध्ये आपण जर नीट बघितलं तर तुम्हाला शुभदा विद्यालय याची आपण सगळ्यांनी ओळख करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या शाळेमध्ये आपण शिकतो, ज्या वर्गात आपण अध्ययन करतो, जे शिक्षक आपल्याला शिकवतात त्यांच्याकडे अत्यंत बारीकपणे, सूक्ष्मपणे निरीक्षण करणे, ते जे शिकवतात त्यांचं ग्रहण करणं आणि आपण आपल्या वर्गामधून मोठ्या मार्काने पास होणं म्हणजे गुणवत्ता संपन्न करणं, हा आजचा आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे. मित्रांनो, मी मामको जनकल्याण ट्रस्टमध्ये काम करतो आणि त्या ट्रस्टच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याचा योग आम्हाला प्राप्त होतो. हे आमचं भाग्य आहे की संपूर्ण तालुक्यातून अत्यंत गोरगरीब तळागाळातल्या विद्यार्थ्यांना जेव्हा ते यश संपादन करून गुणगौरवासाठी स्टेजवर येतात त्यावेळेला मन भरून येतं. कारण अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये आत्ता आपल्या समोर बसलेले इथं सगळे विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडे एकेकाच्या चेहऱ्याकडे मी केव्हापासून बघतोय, अत्यंत सामान्य घरातनं आलेले मुलं आहेत, हे विद्यार्थी आहेत. आणि जेव्हा हे गुणगौरव म्हणजे हे जेव्हा गुणवत्ता सिद्ध करतात त्यावेळेला यांच्या संघर्षाची आपल्याला पार्श्वभूमी माहीत नसते. आणि म्हणून शिक्षकांनी आणि पालकांनी पण आपण समजून घेतलं पाहिजे की कोणत्या परिस्थितीतून, कोणत्या संघर्षातून हे मुलं आपल्यापर्यंत पोहोचतात आणि आपण त्यांना संस्कारक्षम आणि गुणवत्तापूर्ण विद्यार्थी त्यांना घडवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे इथल्या शिक्षकांचं आणि इथल्या संपूर्ण योगदान देणाऱ्या सगळ्या स्टाफचं आपण कौतुक केलं पाहिजे. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करेन, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. आपण बघतोय या शुद्ध विद्यालयाचा माझा आत्ताचा नजीकचा संबंध आहे. मी बघतो नेहमी इथे येणारे जे शिक्षक आहेत त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची अत्यंत चांगल्या प्रकारची काळजी आम्हाला दिसते की जे विद्यार्थ्यांबरोबर बोलत असतात. मी बाहेरून बघितलंय अनेक वेळा, येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे, असणाऱ्या विद्यार्थ्यांकडे ते अत्यंत काळजीपूर्वक बघत असतात. आणि म्हणून दरवर्षी गुणवत्ता विद्यार्थ्यांची संख्या वाढते मित्र. म्हणून खऱ्या अर्थाने शिक्षक वृंद या गोष्टीसाठी पात्र आहे. म्हणून आपल्या सर्वांचं मी येणाऱ्या भविष्याच्या सगळ्या गोष्टींसाठी शुभेच्छा देण्यासाठी मी तत्परतेने परमेश्वराकडे प्रार्थना करेन की आपण असंच उत्तरोत्तर प्रगती करू, आपण अनेक गोष्टीमध्ये आपण यश संपादन करू आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य लाभो. इथंच मी थांबतो. आपल्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो. मला इथं बोलवलं, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचं धन्यवाद त्यांना देतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.